जय भीम मंडळी, आजचा पदार्थ बनवण्याकरता बघा आपण घेतलेला आहे तेल आणि त्यामध्ये टाकलेला आहे मी एक कांदा बारीक चिरलेला आणि 2 हिरव्या मिरच्या। तर बघा छान कांदा झालेला आहे आपला। त्यामध्ये टाकलेला आहे मी अद्रक, लसूण, सांबार आणि थोडं जिरं याचा पेस्ट। हे तेलामध्ये छान व्यवस्थितरित्या होऊ द्यायचं आहे, नाहीतर मग मसाला लागेल आपल्याला चटणीला। आता बघा मी थोडा टाकलेला आहे काळा मसाला, याला सुद्धा आपण तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। यात टाकेल आता मी थोडं तिखट, थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ। याला सुद्धा आपण तेलामध्ये छान तिखट होऊ द्यायचं आहे। तर बघा मंडळी, या पद्धतीने होईल आपली ग्रेव्ही थोडी मसाला तयार। तर यामध्ये टाकलेले आहे मी आता मच्छीचे अंडे। तर आजची रेसिपी आहे आपली मच्छीचे अंड्याची भुर्जी। तर बघा मच्छीच्या अंड्याची भुर्जी खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात म्हणून लोक खातात। तर आम्ही या पद्धतीने आमच्या गावठाण पद्धतीने मच्छीच्या अंड्याची भुर्जी बनवत आहे। तर मंडळी, तुम्ही जर आमचा व्हिडिओ नेहमी बघत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर बघा या पद्धतीने होईल आपली भुर्जी तयार। ही भुर्जी खूप टेस्टी आणि अशी खाक्षीच्या दाण्यासारखी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। तर बघा अशी बारीक बारीक खाक्षीच्या दाण्यासारखी आपली ही भुर्जी दिसेल। यावर टाकलेला आहे मी थोडा सांबार आणि याला आपण एकजीव करून घ्यायचा आहे। तर बघा किती मोकळी आणि व्यवस्थितरित्या झालेली आहे आपली भाजी तयार। याला आपण अंड्याची भुर्जी म्हणू शकतो। थँक्यू।